कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या वेळेस विधानसभेच्या कर्जमाफी शेतकऱ्याची करू असं घोषित केलेलं होतं. तर आता त्यांनी कर्जमाफी शेतकऱ्याला दिली पाहिजे. शेतकरी पूर्णपणे लढणार कर्जमाफीसाठी. जर शेतकऱ्याला कर्जमाफी नाही दिली तरी शेतकरी हा रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल, मंत्रालयापर्यंत धडक मोर्चा काढेल. शेतकऱ्याला एकजुटीने संघर्ष करावा लागेल. संघर्षात सामोरं जाईल आणि कर्जमाफी करूनच घेणार शेतकऱ्याला कर्जमाफी टाळाटाळ करता येणार नाही. जर सरकार शेतकऱ्याला टाळाटाळ करून मतावर शेतकऱ्याच्या जर राज करत असेल तर तो शेतकऱ्यावर अन्याय आहे. आणि पुन्हा शेतकऱ्याचा काय हे असतो मतदाराचा अधिकार, शेतकऱ्याला काय न्याय देण्यासाठी काय करावं लागतं. शेतकरी आता वेडा राहिलेला नाही. शेतकऱ्याला व्यापारी लुटतं, सरकार टाळाटाळ करतं, सरकारी धोरणे शेतकऱ्यांना कर्जबाजारी करतात. तर शेतकऱ्यांनो लक्षात ठेवा, एकजुटीने राहा, एकजुटीने राहा. आतापर्यंत आपण एकजुटीने लढलो नाही, एकजुटीने संघर्ष केलो नाही म्हणून शेतकऱ्यावर हे अन्याय होत आहे. शेतकऱ्यांना मालाचा मोबदला, कष्टाचं फळ मिळत नाही. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्याने जबाबदारी मतदान करा. जबाबदारीने एकजुटीने राहून एकजुटीने एकमताने विचार करून सरकार निवडा. जे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं असेल, जे शेतकऱ्यांचा मालाचा विचार करेल, शेतकऱ्यांकडे लक्ष देईल, शेतकऱ्यांची प्रगती, शेतकऱ्याची आर्थिक प्रगती, शेतकऱ्याचा विकास, शेतकऱ्याला सामाजिक दर्जा सर्वश्रेष्ठ शेतकरी बनवण्यासाठी प्रयत्न करेल अशा सरकारलाच निवडायचं आहे. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. विविध बाबतीत शासकीय धोरणं, विविध शेतकरीबद्दल माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईकसुद्धा करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. विशेष चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक प्रकारची शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी कृषीविषयक धोरणाची माहिती मिळेल. शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे. शेतीशिवाय देशाला पर्याय नाही. शेतीशिवाय देशाची प्रगती, आर्थिक विकास होऊ शकत नाही. शेतकऱ्याशिवाय आणि शेतीशिवाय अन्नधान्य पिकवणाऱ्या मायबापाशिवाय देश हा श्रेष्ठ होऊ शकत नाही. शेतकरी समृद्ध, शेतकरी श्रेष्ठ तर देश श्रेष्ठ, देश समृद्ध. आर्थिक बाजूसुद्धा शेतकऱ्यावर अवलंबून असते. आज देशातले संपूर्ण लोक शेतकऱ्याच्या शेतात पिकवलेल्या अन्नधान्यावर शेतकऱ्यांनी घाम गाळून कष्ट करून रात्रंदिवस राबून उन्हाचे चटके खाऊन, थंडी वाऱ्याचे चटके खाऊन, उघड्या अंगाने राबून अनवाणी पायाने हिंडून जे अन्नधान्य पिकवलं त्यावरच प्रत्येकाचं पोट भरत असतं. पैशाने पोट भरत नाही. आणि शेतकरी मायबापाला जो देशाचा पोशिंदा यांच्याकडे दुर्लक्ष होईल, यांची टवाळकी केली जाईल, यांच्या माफीचा मुद्दा हा टाळाटाळ केला जाईल तर ते सरकारला सुद्धा परवडणार नाही. शेतकऱ्याची थट्टा कोणी करून शेतकऱ्याला सन्मान पाहिजे, शेतकऱ्याला आधार पाहिजे, शेतकऱ्याला सन्मान, आधार आणि आर्थिक आणि समृद्धी वैभव पाहिजे. शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध.